बटाट्याचे वेफर्स किंवा चिप्स या पद्धतीने केल्यास अतिशय कुरकुरीत आणि क्रंची होतात आणि फक्त 15 मिनिटात तयार होतात। यासाठी आपण इथे सालं काढून बटाटा घेतलाय आणि स्लायसरवर एकदम पातळ त्याचे काप करून घेणार आहोत। जर स्लायसर उपलब्ध नसेल तर पिलरनी देखील तुम्ही अशा प्रकारे एकदम पातळ काप करून घेऊ शकता। बटाट्याचे काप आपण आता 5 मिनिटांसाठी बर्फाच्या थंड पाण्यात बुडवून ठेवणार आहोत, ज्याने त्याच्यातलं स्टार्च निघेल आणि वेफर्स कुरकुरीत व्हायला मदत होईल। आता हे बटाट्याचे काप आपण टिश्यू पेपरवर पूर्ण पसरून घेणार आहोत आणि 5 मिनिटांसाठी हे असेच ठेवणार आहोत, ज्याने ते पूर्ण कोरडे होतील आणि गरम तेलात तळताना तेल उडणार नाही। 1 चमचा मीठ आणि थोडं पाणी घालून मिठाचं पाणी तयार करून घेतलंय, जे तळताना आपल्याला वापरायचं आहे। वेफर्स आपण एकदम गरम तेलात तळून घेणार आहोत आणि फ्लेम सुद्धा हाय ठेवायची आहे। आता वेफर्स तळत असतानाच याच्यात 2-4 थेंब मिठाचं पाणी घालून घेणार आहोत। ही स्टेप अतिशय काळजीपूर्वक करायची आहे, कारण पाणी उडायची शक्यता असते। या पाण्यामुळे वेफर्सला व्यवस्थित मिठाची चव येते। आपले क्रिस्पी, क्रंची आणि कुरकुरीत वेफर्स खाण्यासाठी रेडी आहेत। हे असे नुसतेही छान लागतात किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही सीझनिंग ह्याच्यात ऍड करून एन्जॉय करा।